वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी आली आहे माझ्या लहान मामाच्या घरी। तर ही आहे माझी लहान मामी। तर आम्ही इथे आलो होतो अधिक मासासाठी। तर आजीने आणि मामाने इथे वाण दिलेलं आहे। नंतर अत्तू मामांनाही वाण दिला। त्यानंतर आजी आणि आजोबांना माझ्या पणजी आजीने वाण दिला। आता आम्ही चाललोय पवन मामाच्या घरी। तिथे पण आमच्या अधिक मासाची तयारी केलेली होती। पणजी आजी जावयाच्या औक्षणासाठी दरवाजातच उभी होती। अधिक मासामध्ये जावयाला आणि लेकीला विष्णू लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि त्यांना जेवायला बोलवून वाण पण देतात आणि आदर सत्कार करतात। अधिक मास केल्याने सुख समृद्धी आणि विष्णूची कृपा प्राप्त होते। अधिक मास 3 वर्षातून एकदाच येतो, म्हणून जावयाने लेकीला मान दिला जातो। तर माझ्या मोठ्या मामीने मम्मी पप्पांचं औक्षण केलं। त्यानंतर मामीने माझं पण औक्षण केलं। तर आता आमची इथे एंट्री झालेली आहे। तर इथे खूप छान सजावट केली होती माझ्या खुशबू मामीने आणि स्नेहल मामीने। तर इथे पुन्हा एकदा पणजी आजी वाण देते। तर इथे माझी पणजी आजी माझ्या आजोबांना कपडे आणि आजीला साडी देतीये। आणि आता इथे वाण देते। नंतर पणजी आजी गिफ्ट देते। तर हा आहे माझा मोठा मामा आणि मामी। तर इथे मामी मम्माचं औक्षण करतेय। तर इथे मामा पप्पाला कपडे देतो। तर इथे मामीने मम्माला साडी दिली। मम्मी पप्पांचं आजी आजोबांचं औक्षण झाल्यानंतर माझं औक्षण करणार आहे। हा आमचा पवन मामा आणि खुशबू मामी। हा माझा 3 नंबरचा मामा आहे। तर ही सगळी तयारी माझ्या खुशबू मामीने केलेली होती। मामा आणि मामी माझे पाय धुवून पूजा करतायत आणि नंतर मला ड्रेस दिला। माझं झाल्यानंतर ओवीचं पण औक्षण केलं आणि नंतर तिलाही ड्रेस आणि गिफ्ट दिलं। हा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही फोटोज काढल्यानंतर आम्ही दमलो आणि जेवायला बसलो। तर या तुम्ही पण या जेवायला। तर तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग? जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।